आता आपण गुळाची पोळीसाठी कणिक कशी भिजवायची ती दाखवते. हा अर्धी वाटी मी मैदा घेतलेला आहे, तो चाळून घ्यायचा. त्याच चाळणीने ही कणिक घेतली, ती 2 वाट्या घेणार आहे मी. ही 1 वाटी झाली. ही 2 वाट्या कणिक. सगळी कणिक आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घेतले, म्हणजे अगदी पोळी छान काही मध्ये न अडकता सुंदर अशी होते, स्मूथ रेशमी. वरचं कव्हर त्याचं चांगलं होतं. कणिक कशी भिजवायची ते ह्या व्हिडिओत आहे, आणि त्याच्या आधी एक व्हिडिओ तयार केला आहे गूळ कसा बनवायचा ते, आणि तिळगुळाचाही आहे. तरी तुम्ही हे तिन्ही व्हिडिओ बघा. काही अडचण वाटली तर मला मेसेज करा. हा झाला. आता ही छान आपली मैद्याच्या चाळणीने चाळलेली कणिक आणि मैदा झालेला आहे. आता याच्यामध्ये मी साधारण 3 वाट्या 2.5 वाट्याचं हे प्रमाण झालेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे कडकडीत तेल करून घालणार आहे. आता हे तेल कडकडीत झालेलं आहे. गॅस बंद करते. ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण घातलेलं आहे. हे असं सगळीकडे पसरून घातलं आहे, ते बुडबुडे आले. त्यामुळे आपली छान कणिक ज्या पोळ्या होतील त्या खुसखुशीत होतील. त्याला सगळ्याला आता ते हळूहळू मी तेल सोडून घेते. तेलात एकदम हात घालू नका, गरम असतं. चमच्याने मी सारखं करून घेते. आता जरा गार झाले, त्यामुळे मी हे हाताने करते. सगळ्याला चोळून घेते गरम तेल. आता सर्व गरम तेल घातलं होतं ते मी ह्या कणकीला चोळून घेतलेलं आहे. अशी छान त्याची मूठ वळते. आता हे पाणी घेतले, थोडं थोडं पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये. आपल्याला जेवढं पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून ही भिजवून ठेवायची हा गोळा. किती पाणी लागेल ते मी तुम्हाला ही वाटी संपल्यावर सांगते, किती लागलं ते, म्हणजे अंदाज येण्याकरता तुम्हालाही, की ज्या वाटीने आपण कणिक घेऊ त्या वाटीच्या प्रमाणामध्ये पाणी आपल्याला जवळजवळ 1 वाटीपर्यंत हे लागणार आहे पाणी. कदाचित थोडंसं वर लागेल, दाखवते. मी अजून 1 वाटी घेतलं होतं, अजून अर्धी वाटी हे पाणी घेतलं आहे. पण सगळं घालणार नाही आहे, कसं लागतंय त्याप्रमाणे पाणी घालून पीठ मळणार आहे. तुम्ही ज्या वाटीने घाल कणिक त्या हिशोबाने पाणी घ्या. माझी वाटी थोडी मोठी आहे, त्या हिशोबाने मला पाणी लागणार आहे. आता ही कणिक मी थोडं थोडं पाणी घेत, साधारण पहिल्यांदा पाऊण वाटी होतं आणि मग अर्ध्या वाटीतलं एवढं पाणी उरलं आहे. ही कणिक छान मळून घेतली. त्याला बाहेरनं मळताना तेलाचा हात लावला आहे.
आता हे आपल्याला भिजवून झाकून अर्धा तास ठेवायचे. आता हे बघा, अशी छान ही कणिक मऊसर भिजलेली आहे. जितकी होईल तेवढी मळून मी आता ही अशी झाकून ठेवणार आहे. ही पहा, अशी मऊ झालेली आहे ही आपली कणिक.